कसं आहे बाबड्या? नमस्कार बरं का. आपण काय करणार आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पी-एल-आय चे प्रकार बघितले. त्याचप्रमाणे पी-एल-आय आणि आर-पी-एल-आयची पहिल्या व्हिडिओमध्ये तुला काय सांगितलं, तुला बेसिक माहिती सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-पी-एल-आय बद्दलचे जे 6 प्रकार आहेत, ते बघणार आहेत. लक्षात घे. पी-एल-आयचे प्रकार किती बघितले? 6 बघितले. त्याचप्रमाणे आर-पी-एल-आयचे प्रकार सुद्धा किती येतं? आर-पी-एल-आयचे प्रकार सुद्धा 6 येतं. आता आता जो आपण तिसरा पार्ट बघतोय त्यामध्ये आर-पी-एल-आयचे तुला प्रकार सांगितले जातील. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं पी-एल-आयची कमीत कमी अमाउंट आणि जास्तीत जास्त अमाउंट किती रुपयाने खोलू शकतो, काय करू शकतो ते सगळं कुठं बघितलंय. पण लक्षात घे, ह्याच्यामध्ये काय असतंय, मेडिकल स्कीम, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ, स्टँडर्ड एज प्रूफ ह्यानुसार वेगवेगळ्या लिमिट असतात. त्या काय करूया, आधी आर-पी-एल-आय हा चॅप्टर आपण बघूया आणि येणारा जो पुढचा आपला चौथा पार्ट असेल त्यामध्ये आपण त्याची सर्व माहिती बघूया की नॉन स्टँडर्ड एज प्रूफ असेल तर कुठली पॉलिसी, कुठल्या प्रकारची पॉलिसी, किती रुपयापर्यंत काढता येते, ते सगळं तुला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आर-पी-एल-आयचे प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आर-पी-एल-आयचे आपण काय बघणार आहे, प्रकार बघणार आहे. आर-पी-एल-आय म्हणजे काय असते, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. आलं लक्षात? रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय असते, ग्रामीण टपाल जीवन विमा असतो. त्यानंतर लक्षात घे, काय झालं होतं, मल्होत्रा समितीच्या शिफारसीनुसार आर-पी-एल-आयची सुरुवात केली गेलेली आहे. आर-पी-एल-आयची सुरुवात कधी झालेली तुला विचारलं जाऊ शकतं. आर-पी-एल-आयची सुरुवात तर लक्षात घे, 24 मार्च 1995 ला काय झालेलं आहे, 24 मार्च 1995 सुरू 1995 पासून आर-पी-एल-आयची सुरुवात झालेली. कधी? 24 मार्च 1995 साली. त्यानंतर कुठल्या कमिटीच्या शिफारसीनुसार परीक्षेला विचारलं जात आहे, कमिटी विचारली तर मल्होत्रा समिती. बरं का, कमिटी म्हणजे असते मल्होत्रा समिती. कमिटी म्हणजे समिती असते मल्होत्रा समिती. समितीला इंग्लिश मध्ये शब्द असतोय कमिटी असते, कमिटी, बॉडी. आलं का लक्षात? तुला एक सांगायचं भाग म्हणून सांगतो बघ. जे आपले ज्या इन्शुरन्स असतात ते आपले पोस्टचे जे इन्शुरन्स आहेत ते 2011 च्या नियमानुसार आपलं काय इन्शुरन्स पोस्ट ऑफिस गाईड आहे, त्यानुसार काय असतंय त्याच्यामध्ये सगळे टर्म्स अँड कंडिशन वगैरे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण जे बाहेर ज्या पॉलिसी बघतो त्यामध्ये काय असतंय, IRDA 1991 ला काय 1999 ला त्याची स्थापना झालेली आहे, IRDA ची, इन्शुरन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची. ओके, त्यानुसार काय केलं जातं, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन ठरवले जातात. IRDA चा लॉंग फॉर्म इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1999 ला स्थापना झालेली. ऑटोनॉमस बॉडी मिनिस्टर ऑफ फायनान्सच्या अंडर काय करते, ते काम करते. आलं लक्षात? त्यानुसार काय करतात, ते पॉलिसीच्या गाईडलाईन्स आहेत. म्हणजे कुठली पॉलिसीवर किती मर्यादा ठेवायची, नाही तर काय होतंय, एखादी कंपनी पॉलिसी काढते, काय करतंय, मोकार पैसे जमा करतंय आणि लोकांना मोकार लुबडायचे काम करतंय. असला कार्यक्रम सगळं नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, IRDA करतं. परीक्षेला ते विचारणार नाहीत, तुला एक माहिती म्हणून सांगायचं सांगितलंय, तू एवढं लक्षात घे फक्त. 24 मार्च 1995 ला मल्होत्रा समितीनुसार आर-पी-एल-आयची काय झालेली, सुरुवात झालेली आहे. आता लक्षात घे, आर-पी-एल-आयचा उद्देश काय, आर-पी-एल-आयचा उद्देश काय, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत इन्शुरन्सची सुविधा पोहोचवी. त्याचप्रमाणे कामगार वर्ग असेल, महिला वर्ग असेल, त्यांच्या मध्ये काय झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. कशाची? इन्शुरन्सची, जीवन विम्याची त्यांना जागृती झाली पाहिजे. त्यासाठी काय केलेलं आहे, 24 मार्च 1995 ला आर-पी-एल-आयची सुरुवात झालेली. आलं का लक्षात? तुला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, काय करतील, आर-पी-एल-आयचा उद्देश काय, तुला 3 ऑप्शन देतील आणि चौथा ऑप्शन असतोय ऑल ऑफ दिस. तू काहीच वाचायचं नाही. हा प्रश्न आला की तुला जो चौथा ऑप्शन असेल ना, ऑल ऑफ दिस, तो तू रंगून ये, बाकी काही वाचू नको, काही लक्षात ठेवायची गरज नाही. सांगायला तुला हा, ऑल ऑफ दिस लिहून यायचं, बाकी काही डोकं लावायची गरज नाही. त्यानंतर आर-पी-एल-आयची जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती रुपयाची आपण पॉलिसी खोलू शकतो ते तुला सांगतो, लक्षात घे. आर-पी-एल-आय मिनिमम 10,000 रुपये, त्यानंतर जास्तीत जास्त मॅक्झिमम 10 लाख रुपये, 10,000, 1 लाख आणि 10 लाख. बरोबर आहे का? 10 लाखापर्यंत आपण काय करू शकतो, पॉलिसी खोलू शकतो. कुठली? आर-पी-एल-आय. मिनिमम किती? 10,000 रुपये. आता आपण बघितलं तर पी-एल-आय कितीच्या पट्टीत खोलू शकतो, 10,000 रुपयाच्या पट्टीत आपण पी-एल-आय खोलू शकतो. तसंच आर-पी-एल-आय आपण 5,000 रुपयाच्या पट्टीमध्ये खोलू शकतो. लक्षात घे, दोन्ही काय करतो आपण, पी-एल-आय बघितलंय, पी-एल-आय ची कंपॅरिझन करत करत तुला आर-पी-एल-आय ची माहिती सांगतो. म्हणजे कसं होईल, एखाद्या वेळेस आता परीक्षेचा भाग जाऊ दे, एक तुझ्या डोक्यात माहिती बसावी. त्याचप्रमाणे तू कस्टमरला काय करावं, व्यवस्थित कन्व्हिन्स करावं. आपल्या पॉलिसीचा प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी काय करावं, तू त्याला माहिती सांगावी. नाही तर होतं काय बाबा, तुलाच माहिती नसती
आणि तू काय कस्टमरला सांगणार आहे, त्यामुळे काय कर, व्यवस्थित लक्ष दे. हे पाय, मिनिमम 10,000 आणि मॅक्झिमम 10 लाख रुपये. त्यानंतर कितीच्या पट्टीमध्ये खोलू शकतो, 5,000 रुपयाच्या पट्टीमध्ये. मल्टिपल ऑफ 5,000 बरं का, मल्टिपल ऑफ 5,000 मध्ये आपण काय करू शकतो, आरपीआय खोलू शकतो. एवढं तुझ्या लक्षात आलंय का? आता त्यानंतर जर बघ काय आहे, हे तुला एक बेसिक माहिती सांगितली, ह्याच्यामध्ये पीएलआय ची कंपॅरिझन करून आता त्याचप्रमाणे जे काय येतं आरपीएल मध्ये सुद्धा इन्शुरन्स आहेत त्याच नावाने येतं, त्याची कंपॅरिझन करून तुला इकडं सगळा कार्यक्रम सांगतो. एवढं लक्षात आलं का? हे तू लक्षात ठेव, ही तारीख 24 मार्च 1995 ला. आलं का लक्षात? त्यानंतर 20 मार्चला काय असतंय, 20 मार्चला असतंय चिमणी पाखरं दिवस, म्हणजे काय, जागतिक चिमणी दिवस. त्यानंतर 21 मार्च जागतिक वन दिन असतो. आलं का तुझ्या लक्षात? चल पाय, आता पुढे लक्ष दे. एक काम करतो, हे करून टाकतो आणि तुला काय करतो, एंडोमेंट इन्शुरन्स याच्यामध्ये आरपीएल मधला प्रकार ते तुला सांगतो बघ. आरपीएल मध्ये पहिला प्रकार कुठला आहे, आरपीएल मध्ये पहिला प्रकार आहे बघ, एंडोमेंट इन्शुरन्स. आता तू हाच प्रकार कुठे बघितला होता, पीएलआय मध्ये सुद्धा काय केलं होतं, तू प्रकार बघितला होतास कुठला, एंडोमेंट इन्शुरन्स. तिथे झालं नाव काय होतं, संतोष नाव होतं. फक्त तेच नाव इकडे काय करायचंय, ग्राम संतोष करायचंय. काय, ग्राम संतोष. काय करतो आपण ग्रामीण भागासाठी बघतो ना आरपीएल, इथं फक्त लक्षात ठेव ग्राम संतोष. आता आपण पीएलआय मध्ये बघितलं होतं कमीत कमी वय आणि जास्तीत जास्त वय. त्याचप्रमाणे आपण पीएलआय मध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन बघितल्या त्याच कंडिशन काय येतात आरपीएल मध्ये सुद्धा एंडोमेंट इन्शुरन्स साठी लागू येतात. फक्त एक लक्षात ठेवायचंय, इथं मिनिमम अमाऊंट किती येईल, इथं 10,000 रुपये येईल आणि जास्तीत जास्त अमाऊंट किती येईल, 10 लाख रुपये येईल. आता लक्षात घे कुठले कुठले पॉईंट ह्याच्यामध्ये. पहिला पॉईंट तू लक्षात काय घ्यायचा आहे, वय वर्ष किती ते किती, 19 ते 55. 19 ते 55 आलं लक्षात. त्यानंतर दुसरा पॉईंट बघ, दुसरा पॉईंट काय, मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट. मिनिमम 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम 10 लाख रुपये. काय करू शकतो, तो एंडोमेंट इन्शुरन्स करू शकतो. त्यानंतर एंडोमेंट इन्शुरन्स खोलला, सगळं झालं. पॉलिसी किती वर्ष सरेंडर करता येणार नाही, 3 वर्ष पॉलिसी सरेंडर करता येणार नाही. त्याचप्रमाणे लोन फॅसिलिटी अवेलेबल किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर. त्याचप्रमाणे पीएलआय मध्ये बघितलं आपला जो बोनस आहे, 5 वर्षाच्या आधी जर पॉलिसी बंद केली, बोनस काय भेटणार नाही तुला. बोनस कधी 5 वर्षानंतर. तेच पॉईंट इकडे येतं, हे पाहिजे लक्ष दे. 3 इयर्स आफ्टर काय करू शकतो, सरेंडर करू शकतो. त्यानंतर सरेंडर करायची, त्यानंतर तो लोन फॅसिलिटी अवेलेबल कधी आहे, 3 वर्षानंतर तू काय करू शकतो, लोन फॅसिलिटी. आलं लक्षात. त्यानंतर बोनसचा मॅटर सांगतो, 3 वर्षानंतर 3 ते 5 वर्षामध्ये जर तू काय केलं, सरेंडर केली, तुला बोनस भेटणार आहे का, बोनस नाही भेटणार. बोनस नो. बोनस कधी तुला भेटणार आहे, बोनस भेटणार आहे आफ्टर 5 इयर्स. आफ्टर 5 इयर्स काय होईल, तुला बोनस भेटेल. एवढं आलं लक्षात. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पीएलआय मध्ये सुद्धा बघितलं होतं, जी आपली एज ऑफ मॅच्युरिटी आहे. एज ऑफ मॅच्युरिटी काय आहे, 35 ते 60 पर्यंत. त्यामध्ये बघ 35, 40, 45, 50, 55 आणि 58 आणि 60 ह्या वर्षी काय होती, मॅच्युरिटी होती. त्याचप्रमाणे इथं आरपीएलआयचा जो ग्राम संतोष विमा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन लागू आहे. मॅच्युरिटी एज बघ, मॅच्युरिटी एज, मॅच्युरिटी एज किती आहे, 35 ते 60 पर्यंत काय करू शकतो, काय करू शकतो, तू पॉलिसी मॅच्युअर करू शकतो. ज्यावेळेस तू पॉलिसी ओपन करशील त्यावेळेस तुला काय करायला लागतंय, मॅच्युरिटी एज ठरवायला लागते, किती वर्ष पॉलिसी भरायची, काय करायचंय ते सगळ्या कुठं करायला लागते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तू काय करू शकतो, सम एश्युर्ड कमी करू शकतो किंवा जास्त करू शकतो. तुला जे करायचंय ते ह्याच्यामध्ये करू शकतो. ऍज सेम कशासारखं आपलं जे पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे त्याचप्रमाणे आरपीएल. फक्त विषय लक्षात घे, हे लक्षात ठेवायचं एकदम, ही कन्सेप्ट फक्त वेगळी, बाकी सगळं काय, बाकी सगळं ओके. काय सारखं पीएलआयच्या एंडोमेंट इन्शुरन्स सारखं. आलं का लक्षात. चला आता पुढे लक्ष दे. आपण आता पुढला जो आहे काय प्रकार ते पाहूया. आता लक्षात घे काय आहे, आपण बघ दुसरा प्रकार बघणार आहे. आता दुसरा प्रकार काय तुला आहे ना, एकदा बघ तुला सांगतो, तुला पीएलआय समजलं असेल ना,
आरपीएल समजायला तुला काहीच वेळ लागणार नाही. तू पीएलआय लक्षात ठेव. आरपीएल मध्ये सुद्धा तेच पॉईंट आहेत. त्याच पद्धतीने पीएलआय चा जो कार्यक्रम आहे तोच काही आरपीएल मध्ये, फक्त मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट वेगळी आणि एक दोन ज्या कंडिशन येतात ते वेगळे येतात. ते तुला सांगतो बरोबर. हे बघ, दुसरा आपण कुठला आहे, होल लाईफ इन्शुरन्स. होल लाईफ इन्शुरन्स आपण पीएलआय मध्ये सुद्धा बघितला. इथे सुद्धा आपण काय करू, होल लाईफ इन्शुरन्स बघू. होल लाईफ अशुरन्स. आता ह्याच्यामध्ये आरपीएल मध्ये ह्याला नाव काय दिलं जातं, ग्राम सुरक्षा. काय, ग्राम सुरक्षा. आणि पीएलआय मध्ये काय होतं, सुरक्षा. इथं फक्त काय, ग्राम सुरक्षा. आलं का लक्षात. तिथं सुद्धा मॅक्झिमम आणि मिनिमम वय किती होतं, 19 ते 55. इथं सुद्धा काय 19 ते 55. त्याचप्रमाणे इथं मॅक्झिमम आणि मिनिमम तुला सांगितले किती, 10,000 ते 10 लाख पर्यंत. 10,000 ते 10 लाखापर्यंत. त्याचप्रमाणे आता लक्षात घे, मॅच्युरिटी एज किती असते होल लाईफ इन्शुरन्स मध्ये. मॅच्युरिटी एज असते 80 वर्ष. मॅच्युरिटी एज 80 इयर्स. त्यानंतर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का, बबड्या. लोन फॅसिलिटी अवेलेबल असते कशामध्ये, होल लाईफ इन्शुरन्स मध्ये. किती, 4 वर्षानंतर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. 4 इयर्स आफ्टर तर लोन फॅसिलिटी. त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घे, पॉलिसी सरेंडर कधी करू शकतो, पॉलिसी सरेंडर करू शकतो 3 वर्षानंतर. 3 इयर्स आफ्टर सरेंडर. त्यानंतर तू जर 3 वर्ष ते 5 वर्षामध्ये सरेंडर केली, तुला माहिती आहे ना काय कार्यक्रम, बोनस काय भेटणार नाही. 3 to 5 इयर्स मध्ये नो बोनस ऍप्लिकेबल. नो बोनस ऍप्लिकेबल. त्याचप्रमाणे तुझ्या 5 वर्षानंतर काय करशील, सरेंडर करशील पॉलिसी, त्यावेळेस तुला काय होईल, त्यावेळेस तुला बोनस भेटतंय. आता बघ, हे बघ तुला एक सांगायलो, तुला पीएलआय समजला असेल ना, तू मागचा व्हिडिओ जर बघितला असेल, तुला हे आरपीएल म्हणजे लस्सी प्यायल्यासारखं वाटणार आहे. काय, लस्सी प्यायल्यासारखं तुला कार्यक्रम वाटणार आहे. एकदम नो टेन्शन, उन्हाळ्यामध्ये एकदम चिल वाटणार आहे. कधी, पीएलआय तुला जर व्यवस्थित समजला असेल तर. अलग लक्षात. आता तुझं टोकुऱ्याचा ताण कमी झाला असणार आहे, मार्च एंड संपला असणार आहे, तो काम वगैरे ऑक्टोबरला असणार आहे, एप्रिल महिना सुरू होतोय. तुझी परीक्षा कधी, ऑगस्ट जुलै मध्ये असेल परीक्षा. ते परीक्षेचं जाऊ दे बाबा, परीक्षेचा अभ्यास कर नको करू, पण तुला काय होईल, तू काम करताना तुला माहिती तरी होईल ना. आलं का लक्षात. तर पाहिजे आता होल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, ग्राम सुरक्षा. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी एज 80 इयर्स. ह्याला आपण कन्वर्ट करू शकतो का, तर कन्वर्ट करू शकतोय. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये. आता एंडोमेंट इन्शुरन्स, कुठला एंडोमेंट इन्शुरन्स, ग्राम संतोष मध्ये करू शकतो. ही काय, आरपीएल आहे, आपण ग्राम सुरक्षा बघतोय. एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये आपण ग्राम संतोष मध्ये कन्वर्ट करू शकतो. कधीपर्यंत कन्वर्ट करू शकतो, अप टू एज ऑफ 59. वयाचं किती वर्ष, वयाची 59 वर्ष होईपर्यंत काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर आता याच्यामध्ये एक तुला कन्सेप्ट सांगितली होती, आठवत असेल तर बघ. एक काम कर, तू आता जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर तू आधी पीएलआय चा त्याचे प्रकार ते आधी बघून येतं, त्यावेळेस तुला काय होईल, व्यवस्थित एकदम समजत येईल. हे बघ, सांग तुला ऑप्टेड एज काय कन्सेप्ट आहे. ऑप्टेड एज याच्यामध्ये काय असतंय, तुला वयाच्या 80 पर्यंत पैसे भरायला लागत नाही. तर तुला ऑप्टेड एज काय असतंय, 55, 58 आणि 60 एवढं वयापर्यंत काय करू शकतो, तू हप्ता भरू शकतो, तू काय करू शकतो, प्रीमियम भरू शकतो. आलं लक्षात. कधी, जर समजा तू बघ वयाच्या 52व्या वर्षी पॉलिसी काढली आणि तुला काय करायचंय, होल लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे, तर तू काय करू शकतो, 52 वर्ष पॉलिसी काढली, तू 8 वर्ष हप्ता ठेवू शकतो. आलं का लक्षात. 8 वर्ष हप्ता ठेवला किंवा तू 6 वर्ष हप्ता ठेवू शकतो. तुझी सेम ऍश्युअर्ड आहे, तुला 6 किंवा 8 वर्षामध्ये काय करावं लागेल, भरावी लागेल. आणि काय करायला लागेल, फक्त तुला वाट बघावी लागेल. कशाची, मॅच्युरिटीची. किती वर्ष, वयाची 80 वर्ष. आता तूच लक्षात घे, वयाची 80 वर्ष तू जगणार आहे का नाही. त्यामुळे काय करायचंय, पॉलिसी काढताना कुठला इन्शुरन्स काढायचाय त्याआधी अभ्यास करायचा त्याचा, आणि त्यानंतर कस्टमरला बी सांगायचंय आणि काय करायचंय, व्यवस्थित त्याला पटवून बी द्यायचंय, बाबा ही पॉलिसी काढ, ही परवडते. अलग लक्षात. आता सध्या आपल्यामध्ये सर्वात जास्त चालणारी पॉलिसी कुठली आहे, एंडोमेंट अशुरन्स. बऱ्याच ठिकाणी संतोष विमा आणि ग्राम संतोष विमा काय केला जातोय, काढला जातो. त्याचप्रमाणे नोकरदार जर वर्ग असेल
ते काय करतात, युगल सुरक्षाकडे त्यांचं कल आहे. त्याचप्रमाणे लक्षात घे, आता तुला एवढा कार्यक्रम लक्षात आलाय का? ह्याच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नको. हे बघ, पीएलआय मध्ये सुद्धा ह्यासाठी येतात, आरपीएल मध्ये सुद्धा ह्यासाठी येतात. कार्यक्रम आपला फक्त बदलला कुठं, इथं कार्यक्रम बदललेला दिसतोय. आलं लक्षात? चला आता आपण बघूया कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स काय असतो ते तुला सांगतो. चला आता 3 नंबर काय करूया, तिसरा नंबर बघ, तिसरा नंबर आपण पाहूया कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स, CWLA, होल लाईफ अश्युरन्स. तुला सांगितलं अश्युरन्स आणि इन्शुरन्सचा फरक पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल. आता कन्व्हर्टेबल होल लाईफ अश्युरन्स, त्याला इकडे मराठीमध्ये आरपीएल मध्ये काय म्हणतील, काय म्हणतील, ग्राम सुविधा म्हणतील. इकडं तिकडे काय होती, सुविधा होती, इथं काय होती, ग्राम सुविधा. काय, ग्राम सुविधा. आलं का लक्षात? इथं आरपीएल मध्ये त्याला ग्राम सुविधा म्हणतील. काय करते, तुला विचारलं जाते ग्राम सुविधा कायला म्हणते. तू जर तिकडे होल लाईफ इन्शुरन्स लिहून आला, तू कार्यक्रम वाचला ना भाऊ, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स काय केलेली आहे, तुला सुविधा दिलेली आहे. तर लक्षात घे, ग्राम सुविधा आणि सुविधा मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन केलं जाऊ शकते तुला. त्यामुळे काय करायचंय, ग्राम सुविधा म्हणलं की आरपीएल लिहायची आणि सुविधा म्हणलं की पीएलआय. आलं लक्षात? कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. त्यानंतर ज्या टर्म्स अँड कंडिशन पीएलआय मध्ये होत्या, त्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन तुला इथं येतात. कुठं, कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स मध्ये. फक्त इथं विषय लक्षात घे, इथं आहे ना तुझं वय किती पाहिजे ती पाय. आता तुझं वय पाहिजे बघ इथं 19 ते 45 वय वर्ष पाहिजे बरं का, हे लक्षात घे. हे सर्व नकोस. काय असतंय, ज्या सेम गोष्टी येतात तिथे तुला प्रश्न विचारणार नाहीत. जिथं वेगळ्या गोष्टी आल्या, जिथं वेगळा कुठं आला, जिथं युनिक गोष्ट आली, जिथं एक स्पेसिफिक गोष्ट आली, तिथं तुला काय केलं जात आहे, तुला प्रश्न विचारला जात आहे. कशासाठी, परीक्षेसाठी. त्यामुळे काय करायचंय, आपण काय करायचंय, एक अभ्यास करताना ज्यावेळेस तू नोट्स काढशील त्यावेळेस एक युनिक नोट्स काढायच्यात आपल्या आपल्या पद्धतीनं. आता मी सांगतोय बाबा हे चाललंय, तू काय कर, ह्या पद्धतीने जरी तुला लिहायचंय तर तुझा प्रश्न आहे. कारण काय करायचंय, परीक्षेच्या काळात तुला पुस्तक वाचणं होणार आहे का बाबड्या, पुस्तक वाचणं होणार नाही. काय होणार आहे, तुझ्या डोक्याला मरणाचा ताण असणार आहे. तुला अकाउंट ओपन करायचे असणार आहे, तुला IPV ची विड्रॉल द्यायची असणार, तुला अमुक काम असणार आहे, तुला गाडी इकडे हिरायचं असेल, तुला तिथं जाऊन चहा प्यायचा असेल, त्यानंतर तुला गप्पा टप्पा आणायचे असतील. एवढ्या वेळात तुला एवढं सगळं करून तुला इथं वेळ द्यावा लागेल ना थोडा. त्यामुळे काय कर, आतापासूनच कामाला लाग थोडा थोडा. हे पाय, इथं वय वर्ष किती, 19 ते 45 वर्ष. त्यानंतर इथं मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट लक्षात घे. इथं सुद्धा काय मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट, इथं 10,000 रुपये आपल्या नेहमीप्रमाणे आरपीएलचा प्रोग्राम. त्यानंतर मेडिकल स्कीम येतात, त्यामध्ये इथं चेंज आहे, तुला मी सांगेलच त्यावेळेस. पुढच्या व्हिडिओ मध्ये मेडिकलच्या स्कीम बद्दल आणि नॉन स्टँडर्ड एज प्रूफ आणि स्टँडर्ड एज प्रूफ ह्याच्यानुसार कशी पॉलिसीची अमाऊंट कमी होते आणि कशी जास्त होते ते तुला सांगतो बरोबर. आता लक्षात घे, मग इथं 10,000 रुपये कमीत कमी अमाऊंट, जास्तीत जास्त अमाऊंट किती आपली, मॅक्झिमम जास्तीत जास्त किती, 10 लाख रुपये. आता कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स, तू बघितलं कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स लोन अवेलेबल आहे का बाबडे, लोन अवेलेबल आहे. कधी लोन अवेलेबल, 4 इयर्स आफ्टर. 4 इयर्स आफ्टर सेम होल लाईफ इन्शुरन्स सारखं इथे प्रोग्राम आहे. ह्याला होल लाईफ इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट होतोय कधी ते बी सांग तुला. हे पाहिजे. त्यानंतर सरेंडर 3 इयर्स आफ्टर सरेंडर. त्यानंतर तुला माहिती नेहमीच आपला बे पाडा कुठला बाबड्या, 4 चाललंय जवळपास किती प्रकार असेल, 6-7 प्रकार असेल याच्यामध्ये. पीएलआय आरपीएल मध्ये आपण चाललंय बघायचं. तुला हे प्रोग्राम ते लक्ष द्यायला पाहिजे. 4 इयर्स आफ्टर आणि 3 इयर आफ्टर सरेंडर. त्यानंतर एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये 3 वर्षानंतर तुला लोन भेटतंय. CWLA आणि होल लाईफ इन्शुरन्स मध्ये तुला 4 वर्षांनी लोन भेटल. आलं का लक्षात? त्यानंतर तुला लोन किती वेळेत किती भेटतंय, किती टक्के भेटतंय, किती सरेंडरची व्हॅल्यू आहे ते सुद्धा तुला या मेडिकलच्याच व्हिडिओ मध्ये तुला काय करतो सांगतो. आता एवढं लक्षात घे. 3 इयर्स सरेंडर, त्यानंतर नो बोनस बिफोर कधी 5 इयर बिफोर तुला बोनस भेटणार आहे का नाही.
बोनस कधी भेटणार आहे? 5 वर्षानंतर. आलं का एवढं लक्षात? त्यानंतर पॉलिसी खरेदी केल्यानंतर तू काय करायचंय? तुला जर विमा काय करायचा आहे? कन्व्हर्ट करायचा आहे. तुला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं, व्यवस्थित आठवत असेल तर. नाहीतर तरी बी आता परत लक्ष दे. काय 5 पॉलिसी घेतली. पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षानंतर तू काय करू शकतो? 5 इयर आफ्टर काय तू प्रयत्न करशील? तू एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कशामध्ये? एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये. ईए मध्ये कुठला? ग्राम संतोष आरपीएल बघतोय, कन्वर्ट करू शकतो 5 इयर्स आफ्टर. आता हे लक्षात ठेवायचं आहे, कन्व्हर्टेबल तुला शब्द आला की ध्यानात आलं पाहिजे. 5 वर्ष आणि 6 वर्षाच्या आधी काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. 6 इयर बिफोर तू काय करशील? पॉलिसी कन्वर्ट करशील. तुझ्या लक्षात नाही राहिलं पॉलिसी कन्वर्ट करायची, तर तू काय करायचंय? होल लाईफ इन्शुरन्स प्रमाणे तुझा कार्यक्रम चालेल बाबड्या. म्हणजे कधी तुला वयाची 80 वर्ष जगावं लागल, त्यावेळेस तुला पुढं दवाखान्यात न्यायला पैसे येतील. आलं लक्षात? चल बघ, आता तू कन्वर्ट केला एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये. ज्या एंडोमेंट इन्शुरन्सच्या ज्या अटी आणि शर्ती असतील त्या काय होतील? लागू होतील. आता त्या कशा लागू होतील तुला सांगतो. हे बघ, तू काय केलं? वयाच्या 40व्या वर्षी पॉलिसी काढली. कुठली? कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. बाबड्या आलं का लक्षात? काय केलं? पॉलिसी काढली. त्यानंतर पॉलिसी काढल्यानंतर तू काय केलं? 5 वर्ष हप्ते भरले, 5 वर्ष प्रीमियम भरला. 5 वर्ष झाल्यानंतर तू काय करू शकतो? एंडोमेंट इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट केली. कशामध्ये? ईए मध्ये कन्वर्ट झाली तुझी पॉलिसी. तर तुला काय होईल इथं? जो तुझा काय असतील एंडोमेंट इन्शुरन्सच्या अटी लागू होतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बघ, तुला मॅच्युरिटी एज कधी होईल तुझी? 45 नंतर. समजा 35 ते 60 मध्ये आपण ईएची एंडोमेंट इन्शुरन्सची हे करू शकतो, मॅच्युरिटी घेऊ शकतो. त्यामध्ये काय करशील तू? एंडोमेंट इन्शुरन्स प्रमाणे तू काय करशील? 60 वयापर्यंत कधी तू मॅच्युरिटी घेऊ शकतो. आलं का लक्षात? अटी शर्ती ह्या लागू होतील. कशाच्या? एंडोमेंट इन्शुरन्सच्या. एवढंच काय याच्यामध्ये? कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स ग्राम सुविधामध्ये. आलं ना लक्षात? चल आता आपण काय करूया? पुढचा जो प्रकार आहे तो आता बघूया. हे बघ, लक्षात घे, पीएलआय आणि आरपीएलआय मध्ये एंडोमेंट इन्शुरन्स, त्याचप्रमाणे होल लाईफ इन्शुरन्स, त्याचप्रमाणे सीडब्ल्यूएलए म्हणजे कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स आणि अँटिसिपेटेड इन्शुरन्स आहे ते सेम येतं. फक्त इथं लक्षात घे, ह्याच्यामध्ये प्रकार इथं फरक कुठं आला? 19 ते 45 वर्ष. त्यानंतर इथं तुला 10,000 जास्तीत जास्त 10 लाख. जर ते इथं जर आपण बघितलं कशामध्ये? कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स. कशामध्ये? पीएलआय मध्ये. वय वर्ष किती आहेत बघले तिथं? 19 ते 55 आहे. आता आपण काय करूया? अँटिसिपेटेड जो इन्शुरन्स आहे तो आपण बघूया. चौथा प्रकार आहे अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स. हे बघ, चौथा प्रकार अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स. ह्याला काय म्हणते? तिकडं काय होतं? सुमंगल होतं, शुभमंगल, युगल सुरक्षा होतं पीएलआय मध्ये. ते वेगळा मॅटर आहे. आरपीएलआय मध्ये शुभमंगल कार्यक्रम नाहीये. म्हणजे काय आहे? युगल सुरक्षा आरपीएलआय मध्ये नाहीये. आता त्यानंतर हे बघ, एंडोमेंट इन्शुरन्स, अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स, ह्याला इकडे काय म्हणतील? ग्राम सुमंगल म्हणतील. काय? ग्राम सुमंगल. आलं लक्षात? ग्राम सुमंगल. आता ह्याच्यामध्ये काय असतंय? ह्याच्यामध्ये वय वर्ष किती पाहिजे तुला? कमीत कमी 19 ते 40 वर्ष पाहिजे बरं का. त्याच्यामध्ये 2 प्रकारचा काय विमा आहे. कशा प्रकारे विमा ते तुला सांगतो. एक 15 वर्ष विमा असतो आणि एक असतो 20 वर्षीय. आता तू पीएलआय मध्ये बघितलं बाबड्या, पीएलआय मध्ये 2 होते. काय? वयोमर्यादा 2 होत्या. एक होती 19 ते 40 आणि एक होती 19 ते 45. पण इथं काय प्रकार? इथं फक्त 40 बर का. तू 15 वर्षाचा काढ नाही, 20 वर्षाचा काढ. तुझी इथं एज किती होईल? इथं 40च लागत तुझं. काय? जास्तीत जास्त वय. आता ह्याच्यामध्ये बघ कसं असतंय? 15 वर्ष विमा काढला तर तुला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये 20-20-20 आणि शेवटचा हप्ता किती? चौथा इन्स्टॉलमेंट 40चा. हे बघ, 20%, 20%, 20% आणि शेवट तुला 40% दिली जातील.
मॅच्युरिटीच्या टाइमला, आणि तो बोनस काय असेल ते सगळं तुझ्याकडे दिला जाईल. आता 20% 15 वर्ष असेल, इथे तुला 6 वर्षानंतर भेटणार. कधी? 6 वर्षानंतर 20% अमाऊंट नंतर. त्याचप्रमाणे 20% पहिला इन्स्टॉलमेंट कितीचा असेल इथं, 8 वर्षानंतर असतंय. त्यानंतर 8 वर्षानंतर बरं का, वर्षानंतर. त्यानंतर इथं बघ, दुसरा हप्ता तुला 15 वर्षाचा जर विमा असेल कुठला, अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स, इथं तुला सांगायचं राहिलं बघ, मॅक्झिमम मिनिमम अमाऊंट आपली रेग्युलर कार्यक्रम 10,000 आणि 10 लाख. आलं लक्षात? काय तुझा इथं आपला रेग्युलर कार्यक्रम कशामध्ये, आरपीएल मध्ये. तिकडे काय कार्यक्रम होता आपला 20,000 ते किती 50 लाखापर्यंत. त्याचप्रमाणे तुला सांगितलं हँडिकॅप पर्सन काय करू शकतो, पॉलिसी घेऊ शकतो पीएलआय कितीपर्यंत, 50 लाखापर्यंत. मेडिकल आणि काय लागल, सिव्हिल सर्जन साईन वगैरे ते कार्यक्रम लागेल तिथं. आता हे बघ 6 वर्षानंतर इथं. त्यानंतर दुसरा हप्ता 9 वर्षानंतर. त्यानंतर इथं 12 वर्षानंतर तुला काय होईल, दुसरा हप्ता भेटेल. इथं 12 वर्षानंतर तिसरा हप्ता. इथं किती 16 वर्षानंतर. आणि इथं जो 15 वर्ष विमा असेल शेवटचा हप्ता किती वर्षांनी भेटेल तुला, 15 वर्षांनी. तुला सगळं तुझा कुटाणा मिटावलं जाईल, तुझं काय ठेवलं जाणार नाही. त्यानंतर इथं 20 वर्षांनी तुझं सगळं नीट केलं जाईल कार्यक्रम. अलग लक्षात, इथं वर्षानंतर लिहिलं नाही, डॅश डॅश मारले, लक्षात घे फक्त तू. समाज केलं तुला. इथं काय हो तू म्हणशील हे काय कार्यक्रम दिसतोय वर्षानंतर इथं. आता आपण बघितलं 15 वर्ष मध्ये 6, 9, 12, 15चा काय तुला 4 इन्स्टॉलमेंट. 20 वर्षामध्ये 8, 12, 16 आणि 20 मध्ये तुझा कार्यक्रम ओके होणार आहे. कशामध्ये, अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स SMPLI. फक्त इथं नाव काय, ग्राम सुमंगल म्हणलं जाईल. कशामध्ये, आरपीएल मध्ये. आरपीएल मध्ये सुद्धा अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स खरेदी करू शकतो. इथं मॅक्सिमम वय 40 असते. पीएलआय मध्ये बघितलं तर 40 किंवा किती 45. आलं तुझ्या ध्यानात? आता बघ आपण काय करूया, जो पुढचा विमा आहे आरपीएल मधला तो आता आपण बघूया. लक्षात घे, 5वा प्रकार बघूया बाबड्या. 5वा प्रकार काय लक्षात घे. तिकडे काय होता आपण बघितला, युगल सुरक्षा. कशामध्ये, पीएलआय मध्ये. युगल सुरक्षा मध्ये काय तुला सांगितलं, नवरा बायकोचा काय करू शकतो, विमा काढू शकतो. 2 बायका म्हणजे त्या का, कुठल्या बायकोला काय भेटल, विमा भेटल. जी कशाने वयाने मोठी आहे ती, अंगाने मोठीला असणारी काय भेटणार नाही. वयाचा विषय पीएलआय मध्ये, युगल सुरक्षा. ते सगळं तुला कुठं आलंय लक्षात. आता इथं जो 5वा प्रकार आहे ते कुठला आहे, 10 वर्षाची एक आरपीएल असते, त्याला काय म्हणतात, प्रिया म्हणतात. ग्राम प्रिया बर का. हे तू म्हणजे कॉलेज मध्ये प्रिया आहे का काय, काय म्हणतात, ग्राम प्रिया. लक्षात घे. 5वा प्रकार लिहितो, 10 इयर्स आरपीएल असते समजा, त्याला म्हणते ग्राम प्रिया किंवा प्रियमन किंवा प्रियमन बरं का तू, प्रिया. हा, ग्राम प्रिया किंवा प्रिया. आता लक्षात घे, त्या पॉलिसीला कुठल्या पॉलिसीच्या नावाने ओळखलं जाईल, तू लक्षात घे. आता बघ, ह्याला शॉर्ट टर्म मनी बॅक पॉलिसी म्हणू शकतात. कुठली, शॉर्ट टर्म मनी बॅक पॉलिसी. मनी बॅक पॉलिसी. आता आपण जे अँटिसिपेटेड इन्शुरन्स बघितला, ती काय होती, ती फक्त मनी बॅक पॉलिसी होती. ती कशी होती, लॉंग टर्म मध्ये होती. म्हणजे किती 15-20 वर्षाची ती पॉलिसी होती. तुला काय केलंय, आरपीएल आहे ग्रामीण भागासाठी. उद्देश काय, कामगार आणि महिलांसाठी काय करायचंय, प्रोत्साहन द्यायचं जीवन विम्याबद्दल. ते सगळं बघितलं. हे बघ, शॉर्ट टर्म मनी बॅक पॉलिसी. आता शॉर्ट टर्म मनी बॅक पॉलिसी म्हणजे काय, शॉर्ट भर स्वीट कार्यक्रम करतो. किती वर्षामध्ये कर, 10 वर्षामध्ये करायचा आहे. किती, शॉर्ट भर स्वीट कार्यक्रम 10 वर्षामध्ये करायचा आहे. आता लक्षात घे, ह्याच्यामध्ये तुझं काय लागेल, तुझं वय वर्ष बघावं लागेल ना बाबड्या. तुझं वय वर्ष किती, इथं तुझं वय वर्ष लागेल बघ बाबड्या. इथे लागेल तुला वयाच्या 20व्या पासून तू वयाच्या 45 वर्षापर्यंत काय करू शकतो, ही पॉलिसी काढू शकतो. लक्षात घे, कधी 20 ते 45 वर्षापर्यंत काय याच्या वयाच्या बर का, एज ऑफ, तू काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. किती वर्षाची ही, ग्रामप्रिया 10 वर्षाची बाबा ग्रामप्रिया. जर समजा तू 45 वर्ष काढली, 45 वयाच्या 45 वर्ष काढली, मॅच्युरिटी कधी होईल बाबड्या,
बबड्या मॅच्युरिटी होईल 55 वर्षी. आलं का लक्षात कार्यक्रम? आता तुला सांगतो शॉर्ट टर्म मनी बॅक पॉलिसी ह्याचे बेनिफिट काय आहेत, कसे सर्वायवल येतं ते तुला सांगतो व्यवस्थित. काय कर, लक्ष द्या आता. हे बघ किती वर्षाचे? 10 वर्षाचे. ह्याच्यामध्ये तुला 3 इन्स्टॉलमेंट दिले जातील. किती? 3 इन्स्टॉलमेंट. लक्षात घे. 4, 7, 10. तुला लक्ष ठेवा. ह्यासाठी चालले बघडे एवढा इथे देतो. 10 वर्ष तुझी इथं काय आपण प्रिया पुसतोय, ग्राम प्रिया बर का. आता तू काय केलंस, पॉलिसी काढली. पॉलिसी काढल्यानंतर फॉर एक्झाम्पल तू 1 लाखाची पॉलिसी काढली. किती? 1 लाखाची. किती झालं? 100, 1000, 10,000, 1 लाख रुपये झाले बरोबर. हा 1 लाखाची पॉलिसी काढली. तू हप्ते भरत बसला. 4 वर्ष हप्ते भरलेस बरोबर. 4 वर्ष हप्ते भरल्यानंतर तुला सम ॲश्युअर्डच्या 20% रक्कम दिली जाईल. तू हप्ते जेवढे भरले त्याचे नाही, तू काय केलंयस, सम ॲश्युअर्ड जेवढे त्याचे तुला 20% रक्कम भेटली जाईल. किती? 20%. कधी? 4 इयर्स आफ्टर बरं का. आम्ही तर लिहितो 4 इयर्स आफ्टर. अलग लक्षात. 20% अमाऊंट भेटेल. कशाच्या? 1 लाखाच्या. म्हणजे थोडक्यात उदाहरण घेऊन सांगतोय. तू नाही तू म्हणशील 1 लाखाच्याच कर, तसं नाही. तू जेवढी लाखाची पॉलिसी करशील इथे सुद्धा काय तू हे पाय, इथे सुद्धा तू 10,000 ते 10 लाखापर्यंत काय करू शकतो, लाखापर्यंत पॉलिसी करू शकतो. कुठली? शॉर्ट टर्म, शॉर्ट भरस्वीट कार्यक्रम. 10 वर्षाचा. किती? 10 वर्षाचा. 1 लाखाचे 20%. समजा 1 लाखाची पॉलिसी घेतलीस, तुला 20,000 रुपये कधी भेटतील? 4 वर्षानंतर भेटतील बाबड्या. त्यानंतर 7 वर्ष झाली. कशाला? तू हप्ते भरतोय. हप्ते भरायचे तुझे काय चालूच येतं. तुला 7 वर्षानंतर सुद्धा काय केलं जाईल? तुला 7 वर्षानंतर सुद्धा 20% अमाऊंट दिली जाईल. बर, आता अमाऊंट दिली, सगळं झालं. शेवट राहिले तुझे 3 वर्ष. 3 वर्ष तू हप्ते भर. ह्याच्यामध्ये काय केलं जाईल? तुझ्या 3 वर्षामध्ये तू 40% अमाऊंट जी भेटली तुला ते विषय साईडला ठेवा थोडं डोक्यातून. तुझी जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे किती? 60% रक्कम. आणि प्लस जो काय बोनस रेट असेल, काय बोनस असेल तुझा, किती? 10 वर्षाचा जो बोनस असेल ते तुला काय होईल? सगळं भेटेल. तू म्हणशील 20% बोनस भेटेल का? तसं नाही. बोनस तुला कधी भेटेल? ऍट द एज ऑफ मॅच्युरिटी, ऍट द पॉलिसी ऑफ मॅच्युरिटी. आलं का लक्षात? तुझ्या एजची मॅच्युरिटी होईल ते कधी सांगू शकत नाही. पॉलिसीची मॅच्युरिटी असते बरं का, हे लक्षात घे. आलं ना लक्षात? तुला काय म्हणलं ते 10 वर्षानंतर तुला 60% तुझे बोनस काय असेल ते तुला भेटलं जाईल. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये बोनस किती टक्के असतोय? बोनस जर असतोय एक समजा 45% आता सध्याला, तुला काय करतो, पुढचे जे व्हिडिओ बघणार आहे त्यामध्ये पीएलआय ची बोनस रेट आणि आरपीएलआय ची बोनस रेट कशा प्रकारे आकारले जातात, काय केलं जातं, तुला कधी सगळं ते तुझा सगळा बुका करतो. तू म्हणजे तुझ्या मनामध्ये एक सुद्धा प्रश्न राहणार नाही कशा संबंधी, पॉलिसी संबंधी. तुला जरी झोपेतून उठून जरी कोणी प्रश्न विचारला किंवा तुला कोणी कस्टमर आला आणि सांग बाबड्या एवढ्या वर्षांनी किती अमाऊंट भेटेल, तुला लगेच सांगता आलं पाहिजे काय साहेब एवढ्या वर्षांनी एवढी अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे. पॉलिसी बेस्ट आहे आपल्याकडे, पॉलिसी बिनधास्त काढा. काय होतंय, आपण कस्टमरला पटवून देण्यात कमी पडतो. त्यामुळे आपला काय होतंय भाऊ, आपल्याकडे पॉलिसी लोक काढत नाहीत. काय करायला लागते, लोकांच्या मनात उतरायला लागते. ज्यावेळेस तू लोकांच्या मनात उतरशील त्यावेळेस ते काय करशील, तुझ्याकडे पॉलिसी खरेदी करशील. त्यानंतर त्याचप्रमाणे आपण काय करायला लागतंय, हॅमरिंग करायचं असते लोकांना. हॅमरिंग म्हणजे काय असतं, एक 8 दिवस झाले, जर समजा तू पॉलिसीची माहिती सांगितली, त्यांना परत विचारायचं 8 दिवसांनी, साहेब काय झालं पॉलिसीचा. हॅमरिंग इज बेस्ट ऑप्शन फॉर टू, कशासाठी, अट्रॅक्ट टू पर्सन टुवर्ड्स आवर पॉलिसीज. हे बघ आता बघितलं 5वी पॉलिसी आपली कुठली, ग्रामप्रिया. त्यामध्ये आपण बघितलं काय किती तुला बेनिफिट भेटेल, काय भेटेल, शॉर्ट टर्म पॉलिसी आहे. त्यानंतर लॉंग टर्म मनी बॅक पॉलिसी कुठली, अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये आरपीएल मध्ये जो शेवटचा प्रकार आहे कुठला, चिल्ड्रन पॉलिसी, तो आपण बघणार आहे. आता लक्ष दे, आरपीएल जो 6वा प्रकार आहे तो आपण बघणार आहे. आरपीएल मध्ये 6वा प्रकार कुठला आहे, चिल्ड्रन पॉलिसी असते. कुठली, चिल्ड्रन पॉलिसी. हा चिल्ड्रन पॉलिसी म्हणजे काय आहे, बालक पालक जीवन विमा, थोडक्यात बाल जीवन विमा बरं का. तुझ्या लक्षात राहावा, त्यामुळे मी काय करवलंय, शब्द सांगायलोय.
नाही तर तू म्हणशील ते कुठंच वाचायला भेटाना आणि काहीच नाही. बबड्या, तुला काय करायला लक्षात राहावं, त्याच्यासाठी कार्यक्रम चाललाय सगळा. हे बघ, चिल्ड्रन पॉलिसी काय असते? बाल जीवन विमा असतो. काय? बाल जीवन विमा. आता पीएलआय मध्ये सुद्धा काय बघितलं आपण? बाल जीवन विमा बघितला. तो कधी सुरू झाला होता? 20 जानेवारी 2006 ला त्याची सुरुवात झालेली आहे. कशामध्ये? पीएलआयच्या बाल जीवन विम्याची. इथं सुरुवात कधी झालेली आहे? इथं आरपीएलआय बाल जीवन विमा आहे, त्याची सुरुवात झालेली आहे बबड्या 24 मार्च 1995 ला. काय? 24 मार्च 1995 काय झालेलं आहे? बाल जीवन विम्याची सुरुवात झालेली आहे. कशामध्ये? आरपीएलआय मध्ये. पीएलआय मध्ये बाल जीवन विमा कधी? 20 जानेवारी 2006 रोजी. आता ह्याच्यामध्ये बघ, मुलाचं वय वर्ष किती पाहिजे? मुलाचं वय वर्ष पाहिजे बबड्या 5 ते 20 वय वर्ष. कोणाचं? मुलाचं. ह्याच्यामध्ये काय कंडिशन येतात? ह्याच्यामध्ये कंडिशन बघ, जे पालक असेल त्यांचं वय किती पाहिजे? जास्तीत जास्त 45 वर्ष. किती? जास्तीत जास्त 45 वर्ष. त्याचप्रमाणे कोणाचं? हे जे पालक आहेत, समजा पालक म्हणजे समजून घे, मदर किंवा फादर, आई किंवा वडील. त्याचप्रमाणे त्यांची काय पाहिजे? त्यांची सुद्धा पॉलिसी पाहिजे, त्यांची सुद्धा आरपीएलआय काय पाहिजे किंवा पीएलआय पाहिजे. आता तू लक्षात घे, ज्यावेळेस मुलाची काय काढायची? पीएलआय काढायची, त्यावेळेस आई वडिलांपैकी एक जण काय पाहिजे? पीएलआय साठी पात्र असलं पाहिजे किंवा त्यांची एक पीएलआय पाहिजे. आलं का लक्षात? इथं कसा कार्यक्रम, जर समजा इथं आरपीएलआय काढतोय, आरपीएलआय कशामुळे काढतो? त्यांच्या वडिलांची किंवा आईची पीएलआय किंवा आरपीएलआय असते बबड्या. आलं का लक्षात? हे बाई, वडिलांचं किंवा आईचं वय जास्तीत जास्त 45 वर्ष पाहिजे. त्यानंतर आता सांगायचा मुद्दा तुला, आता अकाउंट होल्डर म्हणून कोण काम करतील? त्याचे गार्डियन म्हणजे आई किंवा वडील काय करतील? ती पॉलिसी भरतील. पॉलिसी भरताना विमा धारकाचा म्हणजे अकाउंट होल्डर किंवा जो गार्डियन आहे किंवा आणि जो मुलगा आहे, त्यांच्यापैकी कोणाची एकाची डेथ झाली तर हप्ते भरायची गरज पडणार नाही. काय होईल? नॉमिनी असेल त्याला पैसे भेटतील. जर समजा पालकांचा मृत्यू झाला, डेथ झाली, तर मुलाला पैसे भेटतील. आणि मुलाचा जर मृत्यू झाला किंवा मुलीचा जर मृत्यू झाला तर काय होईल? पालकांना काय होईल? पैसे भेटतील. कशाचे? पॉलिसीचे. आणि बोनस भेटेल. किती वर्ष ते पॉलिसी भरली त्या वर्षाचा बोनस आणि जी आपली सेम असेल ती काय केली जाते? भेटली जाते. आता ह्याच्यामध्ये तुला सांगायचं झालं तर लक्ष दे, ह्याच्यामध्ये तुला लोन फॅसिलिटी अवेलेबल असते का? लोन फॅसिलिटी अवेलेबल नसते. नो लोन फॅसिलिटी, बरं का. त्याचप्रमाणे तू पॉलिसी सरेंडर करू शकतो का? सरेंडर पण नाही करू शकत बाबड्या. तू पीएलआय मध्ये पण बघितलं, पॉलिसी सरेंडर करतात नाही, लोन फॅसिलिटी अवेलेबल नाही. 5 वर्षामध्ये रेअर केसेस असेल तर काय केलं जाईल? ती क्लोज केली जाऊ शकते. एवढं तुझ्या ध्यानात आलं का? त्यानंतर तुला एक सांगतो, ह्याच्यावर नो लोन नो सरेंडर हा विषय आहे. त्याचप्रमाणे अँटिसिपेटेड डेव्हलपमेंट इन्शुरन्स आपण बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? त्याच्यामध्ये सुद्धा नो लोन लोन सरेंडर. त्याचप्रमाणे तुला एक सांगतो, लक्षात घे, ज्यावेळेस ना नॅचरल काय येईल? नॅचरल नैसर्गिक, बरं का. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. तू नैसर्गिक चित्र, निसर्गिक चित्र काढायचा. काय? डोंगर, झाडी, त्यानंतर पाळोपाचोळा, गाई, बैल, गावातलं घर, असं परत मागून असा 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 इथं तू सूर्य काढायचा. नॅचरल, नैसर्गिक. नैसर्गिक ज्यावेळेस आपत्ती येते काय होईल? कॅलॅमिटीज म्हणजे संकट. नॅचरल संकट किंवा कॅलॅमिटीज म्हण किंवा आपत्ती म्हण. ज्यावेळेस येते त्यावेळेस तू 12 महिने जरी हप्ते भरले नाहीस कशामध्ये? चिल्ड्रन पॉलिसी मध्ये, तरी सुद्धा तुझ्याकडून दंड आकारला जाणार नाही. काय असतंय? ज्यावेळेस एखादं वादळ येते, वारा येते, भूकंप येते, त्यावेळेस काय केलं जातं? सरकारकडून तो एरिया म्हणजे घोषित केला जातो. भूकंपग्रस्त एरिया घोषित केला जातो, प्रकल्पग्रस्त एरिया घोषित केला जातो. तो जेव्हापासून घोषित केलाय तेव्हापासून 1 वर्ष त्याच्याकडून दंड आकारला जाणार नाही. कोणाकडून? पॉलिसी भरणाऱ्यांकडून. जरी त्यांनी हप्ते भरले नाही तरी जमतंय, पण हप्ते भरायला लागतील बरं का. फक्त 1 वर्ष त्याला सुटे. कशासाठी? दंडासाठी. माग पुढे झालं तर जमतंय. एवढं आलं का लक्षात तुला? त्याचप्रमाणे आपण जी ग्रामप्रिया बघितली, किती वर्षाची बघितली बाबड्या? आपण बघितली 10 वर्षाची. त्याच्यामध्ये सुद्धा काय? नॅचरल कॅलॅमिटीज
म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळेस 1 वर्षापर्यंत दंड आकारला जाणार नाही. आलं का तुला एवढं लक्षात? आता लक्षात घे ज्वालामुखी. आता ज्वालामुखी कुठं होतंय बाबड्या? तुला जर विचारलं परीक्षेला एक जिवंत ज्वालामुखी कुठं असतोय? जिवंत ज्वालामुखी आहे बघ अंदमान निकोबारची जी बेट येतं तिथं एक बॅरन बेट नावाचं आहे बरं का. एक तुला जनरल नॉलेज म्हणून सांगतोय. बॅरन बेट. बॅरन बेटावर काय आहे? तुला ज्वालामुखी आढळेल. कुठं? अंदमान निकोबार मध्ये. त्याचप्रमाणे तुला माहितीये ज्वालामुखीचे प्रकार किती? 2 प्रकार असतात. केंद्रीय ज्वालामुखी त्यानंतर वेगीय ज्वालामुखी. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे ज्यावेळेस समुद्रात वादळ येतंय त्यावेळेस काय केलं जातं? समुद्राच्या ज्यावेळेस वादळाचा वेग ताशी 60 किलोमीटरच्या वर असेल किंवा 35 किलोमीटरच्या वर असेल त्याला काय केलं जातं? वादळाला नाव दिलं जातं. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे भूकंप होतंय. भूकंप मोजण्याचं एकक कुठलं आहे बाबड्या? भूकंप मोजण्याचं एकक आहे रिश्टर एकक असतंय. तुला माहिती असेल किती रिश्टर मध्ये भूकंप मोजला जातो? 2.60 असतो. त्याचप्रमाणे 3.75 जे काय असेल त्या भूकंपाची तीव्रतेनुसार काय केलं जातं? रिश्टर हे काय आहे? एकक आहे, युनिट आहे. त्या एककामध्ये काय केला जातो? भूकंप मोजला जातो. त्याचप्रमाणे तुला माहिती असेल भूकंप कुठं होतंय मोकार? सगळ्यात जास्त भूकंप होतंय कुठं? जपानमध्ये काय होतंय? भूकंप होतंय. तेव्हा तिथं काय केलं जातंय? झाडं नाही. आपले घर कसे बांधले जाते? तिथं पक्की घरं बांधली जात नाही. तिथं काय होतंय? कधी वादळ येतंय, कधी कुटाणा होतंय, कधी काय होतंय? भूकंप होतंय. त्याचप्रमाणे तुला माहिती असेल अमेरिकेने काय केलं होतं? हिरोशिमा आणि नागासाकी हे जपानचे 2 शहर आहेत. तिथं काय केलं होता? अणुबॉम्ब टाकला होता. कधी टाकला होता? 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला टाकला होता. त्याचप्रमाणे लिटल बॉय आणि फॅटमॅन ह्या 2 नावाचे काय होते? बॉम्ब टाकले होते. चल ते असू दे विषय. तुला एक सांगितलं 2 मिनिटं लक्षात घे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो जनरल नॉलेजला. त्यामुळं एक सांगितलं तुला बघ. आता नॅचरल कॅलॅमिटी झाल्या त्यानंतर भूकंप वादळ वारा आलं तर तुझ्याकडून 1 वर्ष काय केलं जाईल? इंटरेस्ट घेतला जाणार नाही. दंड आकारला जाणार नाही. आलं बघ तुला एवढं लक्षात? त्याचप्रमाणे चिल्ड्रन पॉलिसी त्याच्यामध्ये अजून काय बघण्यासारखं? आपण बघितलं पीएलआय मध्ये जास्तीत जास्त तू किती लाखाची काढू शकतो? पीएलआय जास्तीत जास्त 3 लाखाची काढू शकतो. पण आरपीएलआय तुला काढायची. आरपीएलआय तू आहे ना जास्तीत जास्त बघ जास्तीत जास्त किती? 1 लाखाची काढू शकतो. 1 लाख. जास्तीत जास्त 1 लाखाची आरपीएलआय काढू शकतो. कुठली? चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतो. आता लक्षात घे तुला एक सांगतो. आई किंवा वडिलांची पॉलिसी कितीची आहे? 50,000ची. तर तुला 1 लाखाची पॉलिसी काढता येईल का बाबड्या? हा आई वडिलांच्या विम्याची अमाऊंट किंवा त्यापेक्षा कमी हे काय करू शकतो तू? आरपीएलआय चिल्ड्रन पॉलिसी काढू शकतो. वय वर्ष किती? 5 ते 20 वय वर्ष. त्याचप्रमाणे तुला एक उदाहरण सांगतो. जर समजा आई किंवा वडिलांची पॉलिसी आहे 5 लाखाची तर तू 2 लाखाची पॉलिसी काढशील का? नाही रे बाबड्या. इथे लिहिलंय ना तुला राजा. किती? जास्तीत जास्त राजा लिहिलं ना तुला आता 1 लाख रुपये. तुला तू म्हणशील की आता म्हणलं होता की आई वडिलांची जेवढी पॉलिसी तेवढी काढू शकतो. तेवढी कधी काढू शकतो? 1 लाख नाही देता. त्याचप्रमाणे जर समजा त्यांची पॉलिसी 1 लाखाची कमी असेल तर तुला पण तेवढीच काढता येते. त्यांच्यापेक्षा जास्त काढता येत नाही. आता आलं का लक्षात तुला? त्यानंतर लक्ष दे आपण बघितलं 24/3/1995 त्याचप्रमाणे नो लोन नो सरेंडर नॅचरल कॅलॅमिटीज बघितल्या 1 लाख बघितलं. त्यानंतर तुला सांगतो मॅक्झिमम किती मुलांना पॉलिसी काढता येईल? 2 मुलांना 2 चिल्ड्रन 2 चाइल्ड. आता तुला सांगतो ह्याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन केस आहे. कुठली? ज्यावेळेस समजा पहिल्यांदा एक मुलगा आहे दुसऱ्या वेळेस जर समजा जुळी मुलं झाली तर काय होतंय? ह्या दोघांची सुद्धा काय करावं लागेल? पॉलिसी काढता येते. आलं का लक्षात? नाही पहिला जुळे 2 येतं आणि नंतर तिसरा आहे तर त्या तिसऱ्याची पॉलिसी काय होईल? निघणार नाही. आलं का लक्षात तुला एवढा विषय? आता चिल्ड्रन पॉलिसी लक्षात घ्यायचंय मेन आहे बरं का. 24/3/1995 1 लाख काय जास्तीत जास्त तू काढू शकतो. त्यात तुला जर अजून सांगायचा विषय ही पॉलिसी काय करू शकतो? कन्वर्ट पण करू शकत नाही बरं का तू. कशामध्ये? कन्वर्जन पण करू शकत नाही. लक्षात घे. नो सरेंडर नो कन्वर्जन. आता बघ बाबड्या चिल्ड्रन पॉलिसी झाली आपलं. त्याचप्रमाणे आपले 5 प्रकार झाले आरपीएलआयचे आणि हा 6वा आता आपण बघितला. ह्याच्यामध्ये लक्षात घे तुला सांगतो एक आता तुला मागचं जर व्हिडिओ आठवत असेल तर तू रिमाइंड करण्याचा प्रयत्न कर. लक्षात घे आपण पीएलआय मध्ये 6 प्रकार बघितले.
त्याचप्रमाणे आरपीएल मध्ये आपण 6 प्रकार बघितले. त्याच्यामध्ये कुठला एंडोमेंट इन्शुरन्स असेल, त्याचप्रमाणे तुझा होल लाईफ इन्शुरन्स असेल, त्यानंतर तुझा कन्व्हर्टेबल लाईफ इन्शुरन्स असेल, त्याचप्रमाणे अँटिसिपेटेड एंडोमेंट इन्शुरन्स असेल, तो काय आहे एक 90% सेम आहे. ज्या युनिक गोष्टी आहेत कुठल्या युनिक त्या तू काय करायचे त्या एका वहीवर लिहून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल कन्व्हर्टेबल लाईफ इन्शुरन्स मध्ये पीएलआय 19 ते 55 वय वर्षापर्यंत हे करू शकतो. इकडे किती आहे आरपीएल मध्ये 19 ते 45 वयापर्यंत. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे ही तर वेगळी गोष्ट कुठली आरपीएल मध्ये चिल्ड्रन पॉलिसीची सुरुवात 24 मार्च 1995 ला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे इकडे वेगळा मॅटर काय ग्रामप्रिया किती शॉर्ट टर्म पॉलिसी 10 वर्षाची 20-40-60% तुला काय होईल रिटर्न सर्व बेनिफिट आहे. त्याचप्रमाणे तुला एक्सेप्शन केस अजून सांगितले कुठली नॅचरल कॅलॅमिटीज असेल जे नैसर्गिक संकट असतील ते आलं तर काय होईल तुला 1 वर्षापर्यंत सूट भेटेल. त्यासाठी दंड भरण्यासाठी बरं का. नाही तर तू म्हणशील हप्ता नाही भरला तरी जमल का? हप्ता बाबडे भरायच लागतो बरं का. फक्त तुला जे दंड लागणार आहे ते तुला नाही बसणार. कधी ज्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं डिक्लेअर करतो तो एरिया की बाबा हा असा असा एरिया आहे. त्यानंतर परत तो एरिया मुक्त केला जातो. नाही तू म्हणशील की सगळे म्हणजे सगळ्याच ह्याला दंड भरला नाही तरी जमते का? तसं नाही जमणार. फक्त तुला 1 वर्षापर्यंत ती मुदत दिलेली आहे एक्सेप्शन केस मध्ये. त्याचप्रमाणे आपण बघितलं पीएलआय ची जास्तीत जास्त चिल्ड्रन पॉलिसीची मर्यादा किती 3 लाखापर्यंत आहे. इथं किती बघितली आपण 1 लाखापर्यंत बघितली. त्यानंतर तुला सांगितलं युगल सुरक्षा सांगितलं काय नवरा बायको सगळा कार्यक्रम आला लक्षात. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे पीएलआय आणि आरपीएलआय ह्याच्या ज्या स्कीम आहेत ह्याच्या ज्या म्हणजे इन्शुरन्स आहेत जे प्रकार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ सगळं कव्हर झालेलं आहे. आता तू लक्षात घे तुला पुढच्या व्हिडिओ काय काय सांगणार आहे मी. हे बघ तुला पहिला मुद्दा तुला कर्जाबद्दल तुला माहिती देतो पुढच्या व्हिडिओ. त्यानंतर तुला मेडिकलचे जे स्कीम येतात म्हणजे मेडिकल आवश्यक न आवश्यक कधी किती पॉलिसी कुठल्या प्रकारात काढू शकतो हे तुला याच्यामध्ये सांगतो. त्यानंतर तुझं नॉन स्टँडर्ड एज ग्रुप असेल नॉन स्टँडर्ड एज ग्रुप नॉन स्टँडर्ड बरं का स्टँडर्ड एज ग्रुप ह्याच्यामध्ये किती रुपये लागतील काय लागतील. त्याचप्रमाणे तुला पुढच्या व्हिडिओ बोनस रेट सांगतो कधी सरेंडर केला किती रुपये भेटतील काय भेटल ते आपण काय करूया ह्या पुढच्या व्हिडिओ बघूया. पुढचा व्हिडिओ पण समज बाबड्या एक 40-45 मिनिटाचा आपण करूया कार्यक्रम. म्हणजे काय होईल तुला कुठलाही डाऊट राहणार नाही. अजून जास्तीत जास्त पीएलआय वर आपण 2 व्हिडिओ बनवून टाकू. कारण काय एवढ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम आटपणार नाही. तुला काय करायचंय बुगा करून टाकायचंय कशाचा पीएलआय तुला कोणी काही प्रश्न विचारू दे काही विचारू दे काही तुझा कार्यक्रम टॉपला असला पाहिजे. त्यासाठी काय चाललंय एकदम डीप मध्ये तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे बघ हे आपण बघणार. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओ पीएलआय आणि आरपीएलआय मध्ये काम करताना कुठलं सॉफ्टवेअर आहे काय आहे त्याचप्रमाणे आपण तू काय करतो दर्पण मध्ये काम करतो त्यावेळेस कुठली माहिती आहे काय ते तुला शेवटच्या व्हिडिओ सांगतो. तर बाबड्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ आणि धन्यवाद.